नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण हिवाळा स्पेशल मस्त रेसिपी बनवूया. खमंग आणि अतिशय चविष्ट आणि हेल्दीसुद्धा आहे. तर आज आपण हे उडदाचे वडे एकदम खुसखुशीत असे आहे, बघू शकता तुम्ही. आणि सोबत आज आपण रस्सम बनवणार आहोत. तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण ही याची डाळ, उडदाची डाळ घेतलेली आहे मी. 2 वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी मी मुगाची डाळ वापरणार आहे. तर ही उडदाची डाळ 2 वाटी घेतली मी आणि वाटीने मी पाव वाटी मुगाची डाळ घेतली. तुम्ही चमच्यानं 2-3 चमचे मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा चालते. आता हे डाळीला पावडर लावलेले असते, त्यामुळं ही डाळ आपल्याला छान हलक्या हाताने चोळून 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे हे डाळीचा वास येत नाही. तर आता हे 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. ही 4 तासासाठी आपल्याला डाळी भिजत घालायच्या आहे सगळ्या. आता 4 तास झाले जवळपास. आता आपण दुसरी तयारी करून घेऊ. तर रस्सम हे आंबट असते, तर मी हे गावरान टमाटे वापरणार आहेत रस्समसाठी. तर आधी आपण तुरीची डाळ भिजत घालूया. तर 1 वाटी मी तुरीची डाळ घेतली. 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ शकतो, जसं अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर वगैरे हे. तर आता हे अर्धा तास आपण ही तुरीची डाळ भिजत घातली. अर्धा तास झाला. आता आपण हे कुकरमध्ये डाळ टाकून घेऊया. आधीच मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता हे पाणी पण आपण काढून टाकूया आणि कुकरमध्ये ही डाळ घालून घेऊया. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रस्सम हे थोडंसं आंबट असतं, तर त्यासाठी मी हे एक गावरान टमाटं बारीक चिरून घेतलं आणि ते हे डाळीसोबत कुकरमध्ये घातलं. थोडीशी हळद घातली, हिंग आणि अर्धा चमचा तेल घातलं. आता आपण ही डाळ कुकरमध्ये सगळी टाकून घेतले पदार्थ. आता हे कुकर लावून देऊ, गॅसवरती ठेवूया आणि दुसरी तयारी करून घेऊया. तर 3-4 तास ही डाळ आपण भिजवून घेतलेली आहे आणि वरचं पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता मी झाऱ्याच्या सहाय्याने हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालणार आहे, कारण आपण हे पाणी न घालताच हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तर थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून बारीक करून घ्यायची, म्हणजे पाणी घालायची आपल्याला जास्त गरज पडत नाही. आणि आपल्याला पाणी न घालताच हे मिक्सरमधून बारीक डाळ वाटून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, मी बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे. एकदम बारीक अशी आपण हे मिक्सरमधून डाळ वाटून घेतलेली आहे. तर आता आपण ही सगळीच डाळ मिक्सरमधून काढून घेऊया, जेवढी आपण डाळ भिजवली आहे ते. आणि बघू शकता किती घट्ट आहे ते. मी पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही 1-2 चमचे पाणी घालू शकता. शक्यतो पाणी घालूच नका आणि बारीक ही डाळ दळून घ्या. तर मीठ घातलं चवीनुसार. 1 मोठा चमचा जिरे घातले अख्खे. 2-3 हिरवी मिरच्या घातल्या बारीक कट केलेल्या. 10-15 कढीपत्त्याचे पानं बारीक कट करून घातले. कोथिंबीर घातली आणि अद्रक, लसूण मी कुटून घातलेला आहे. याच्यामध्ये चव खूप छान लागते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल, तर जेव्हा तुम्ही डाळी भिजत घालता तेव्हा त्याच्यामध्ये 2 चमचे तांदूळ नक्की वापरा, कारण त्यामुळं काय होतं, छान हे खुसखुशीत आणि छान आपले कुरकुरीत हे वडे तयार होतात. छान पीठ आपण हे मिक्स करून घेतलं. आता थोडंसं एक 10 ते 15 मिनिटं हे बाजूला ठेवून देऊया, कारण हे थोडंसं भिजल्या जाते. आता मस्त 10-15 मिनिट होऊन गेले. आता मी तेल गरम करायला ठेवलं. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं, पाण्याचा हात घ्यायचा आणि हे वडे आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर वडे सोडताना थोडंसं गॅस फुल ठेवायचा, म्हणजे कढईला हे वडे चिटकले जाणार नाही. आता हे थोडे वडे सोडून घ्यायचे आणि थोडंसं 1-2 मिनिट थांबायचं, वरतून तेल घालायचं. मग नंतर एकदम एकसारखं खालीवर करत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजून हे छान असे खुसखुशीत आणि कलरही छान येते. बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि खुसखुशीत असे आपले हे उडदाचे वडे तयार झालेले आहे. तर याचप्रमाणे आपण सगळे वडे हे तळून घेऊया. आणि आपण जेव्हा तेलामध्ये वडे सोडतो तर तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही पाण्यामध्ये असे बोटं बुडवून घ्यायचे, म्हणजे वडे सोडायलाही सोपं जाते आणि हातालासुद्धा पीठ चिटकत नाही. तर आता आपण सगळे वडे तळून घेतले. आता आपण रस्सम करूया. तर एक पातेलं गरम करायला ठेवलं, तेल घातलं. मोहरी थोडी जास्त घालायची, जसं आपण ढोकळ्यावर वगैरे वापरतो तसं हे रस्सममध्ये मोहरीची चव खूप छान लागते. तर तेल घातल्यानंतर मोहरी छान तडतडली. त्यानंतर जिरे घातले, हिंग घातला आणि अद्रक लसूण जे कुटून घेतलं होतं ते घातलं.
कढीपत्ता घातला, थोडीशी कोथिंबीर घातली, 2 गावरान टमाटे मी मोठे एकदम बारीक कट करून घेतले ते घातले. ते छान परतले की पाऊण चमचा हळद, 2.5 चमचे लाल तिखट घातलं मी. हे छान मिक्स करून घ्यायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चमच्याच्या सहाय्याने हे आपल्याला टमॅटो सगळे मॅश करून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे हे जे आपण गावरान टमाटे वापरलेले आहेत ते छान मऊ होतात. आता 1 वाटी मी चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि थोडासा गूळ पण घातलेला आहे. तो थोडासा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून. चिंच घातली म्हणजे गूळ घालायचंच थोडासा, म्हणजे छान चव येते. थोड्या वेळ झाकण ठेवायचं. बघू शकता मस्त आपला हा मसाला शिजला गेला. चिंचेचा कोळ आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनिट मस्त शिजवून घ्यायचं आहे, तरच हे रस्समला चव छान येते. त्यानंतर मी वरण घोटून घेतलं. त्यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलं होतं आधीच, ते टाकून घेतलं जे आपण डाळ शिजवून घेतली होती ते. त्यानंतर पुन्हा मी अर्धा लिटर पाणी घातलं, कारण रस्सम हे पातळच असते आणि थोडंसं आंबट असते, त्यामुळं आपण गावरान टमाट्याचा वापर केलेला आहे. तर 1 मोठा चमचा मी रस्सम पावडर घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मंद गॅसवरती आपल्याला हे 6 ते 7 मिनिट मस्त उकळून घ्यायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर 6 ते 7 मिनिट आपल्याला हे मस्त मंद गॅसवरती उकळल्यानंतर छान चव येते. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. तर 6 ते 7 मिनिट मस्त खळखळ उकळी येऊ दिली मी आणि गॅस कमीच ठेवलेला आहे आणि रस्सम हा पातळच असते, खूप घट्ट नसते. तर गरम गरम मस्त आपलं हे रस्सम पण तयार आहे आणि वडे पण तयार आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्याला असे गरम गरम जर पदार्थ असले तर छान मस्त तोंडालाही चव येते आणि हेल्दीसुद्धा आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये जास्त उडदाचे पदार्थ खाल्ले जातात. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम. तर तुम्ही हिवाळा स्पेशल हे उडदाचे वडे आणि रस्सम नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.